1 नोव्हेंबरच्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन करत दुबार मतदार आढळल्यास फोडून काढण्याचं वक्तव्य केलं। राज यांच्या या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केलं। कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। महाराष्ट्रामध्ये एकेका लोकसभेला लाखाच्या जवळपास मतदान आहे, तुम्ही किती लोकांना मारणार आहे? आणि आज त्याला मारलं तर काय पुढच्या वेळी तो मतदान करणार नाही? मारहाण करून या लोकांना काढणं हे म्हणजे त्याला काय बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे। ज्या वेळेला तुम्हाला संविधानिक अधिकार आहे त्याला मतदान काढायचा, उद्या तुम्ही यांना मारामार करायला असाल, कोणाचा मृत्यू झाला की आयुष्यभर तो जेलमध्ये, त्याला मतदानाचा अधिकार पण राहणार नाही। म्हणजे हे काय ऑप्शन आहे का की बोगस मतदानाला मारा काढून तुम्ही बोगस कराल, त्याला कायदेशीर कारवाई केली पाहिजे।